आज आपण सराव संच 21 अभ्यासणार आहोत. पहिला प्रश्न आहे, कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. कोन A व कोन B यांची मापे समान आहेत. जर मापकोन ACD बरोबर 140 अंश तर कोन A व कोन B यांची मापे काढा असं सांगितलेलं आहे. ही आकृती आहे. ACD जो आहे तो त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे आणि ACDचं माप दिलेलं आहे 140 अंश. आता हे रेषीय जोडीतील कोन आहे. आपल्याला माहिती आहे रेषीय जोडीतील कोनांची मापांची बेरीज किती असते तर 180 अंश असते. आता या ठिकाणी जर आपल्याला सांगितलेलं आहे 140 आहे म्हणजेच या कोनाची उरलेल्या कोनाची जे आहे माप किती असेल तर 40 अंश असेल. बरोबर आहे. म्हणजे उरलेल्या दोन कोनांचं माप जे आहे ते 140 असेल. म्हणजेच काय इथे बघा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आपण अभ्यासलेला आहे की त्रिकोणाच्या बाह्यकोनाचे माप हे त्याच्या दूरस्थ आंतरकोनाच्या मापाच्या बेरजेएवढे असते. म्हणजे आता बघा हे दोन कोनांच्या मापांची बेरीज समान सांगितलेली आहे आणि या बाह्यकोनापासून हे काय आहे दूरस्थ असलेले कोन आहे. आता यांची जर बेरीज केली आपण तर ती 140 यायला हवी असं त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आहे असं सोप्या शब्दात मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता आपण जे आहे याची माहिती गणिती स्वरूपात बघूया की मापकोन A अधिक मापकोन B बरोबर मापकोन ACD असा त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आहे. म्हणजे दूरस्थ कोनांच्या मापांची बेरीज ही बाह्यकोनाच्या मापा एवढी असते. म्हणून आपण लिहिलेलं आहे की मापकोन A अधिक मापकोन B बरोबर मापकोन ACD. आता हे त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म आहे. म्हणून जे आहे आपण मापकोन A अधिक मापकोन B बरोबर 140 अंश असं लिहिणार आहोत. आता आपल्याकडे दोन कोन आहेत त्याच्यामुळे आपण आता कुठल्याही एका कोनाचं माप काढू शकतो. म्हणून आपण इथे 2 घेतलेले आहे. म्हणून 2 माप कोन आहेत त्याच्यापैकी Aचं माप आपण काढू शकतो किंवा Bचंही माप. या ठिकाणी तुम्ही A लिहू शकता B लिहू शकता बरोबर 140. आता मापकोन Aचं माप आपल्याला काढायचं आहे त्याच्यामुळे हा जो 2 आहे तो भागाकारात स्वरूपात जाईल. आता 140ला जर 2ने भाग दिलं तर उत्तर काय येणार आहे 70. म्हणजे Aचं माप किती आलेलं आहे तर 70. म्हणून Bचं माप सुद्धा 70 असेल. म्हणून आपलं उत्तर आहे मापकोन A व मापकोन B याचं माप जे आहे 70 अंश एवढं आहे. प्रश्न दुसरा आहे, शेजारील आकृतीतील कोनांचे मापे पाहून त्यावरून उरलेल्या तीनही कोनांची मापे लिहा असं सांगितलेलं आहे. आता या ठिकाणी जे आहे आपल्याला 6 कोन दिसत आहेत परंतु 3 कोनांची मापे ही दिलेली आहेत आपल्याला आणि त्याच्या उरलेल्या 3 कोनांची माप जे आहे आपल्याला काढायची आहेत. आता या ठिकाणी जर आपण बघितलं तर AOB याचं माप आपल्याला 8y दिलेलं आहे. आता AOBचा विरुद्ध कोन कोणता आहे सांगा मला पटकन. तर AOBचा विरुद्ध कोन आहे EOD. नंतर जे आहे CODचा माप आपल्याला 6y दिलेला आहे. त्याचा विरुद्ध कोन कोणता आहे तर FOA त्याचं माप सुद्धा 6y असेल. नंतर जे आहे BOCचं माप दिलेलं नाही आहे परंतु त्याच्या विरुद्ध कोणाचं माप दिलेलं आहे FOE त्याचं माप आहे 4y. म्हणजेच BOCचं माप किती असेल 4y. समजलं तुम्हाला. आता आपण माप काढूया. या ठिकाणी आपण सर्व विरुद्ध कोनांच्या जोड्या लिहून घेतलेल्या आहे. AOB जो आहे आपल्याला 8y दिलेला आहे त्याच्यामुळे EODचं माप सुद्धा आपल्याकडे 8y असेल. FOEचं माप 4y आहे त्यामुळे जे आहे BOCचं माप सुद्धा 4y आपण लिहिलेलं आहे. CODचं माप जे आहे 6y दिलेलं आहे त्यामुळे AOFचं माप सुद्धा 6y आहे. आता आपण जर बघितलं तर एका रेषीय जोडीतील कोन जे आहे किंवा सरळ कोन आपण त्याला म्हणू शकतो तर AOF आणि AOB आणि BOC हे आहेत आणि त्या सर्व रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते तर 180 अंश असते. आता आपण जर AOFचं माप लिहिलं तर AOFचं माप आपल्याला 6y मिळणार आहे. AOBचं माप किती आहे तर AOBचं माप जे आहे 8y आहे आणि BOCचं माप जे आहे ते आपल्याला 4y मिळालेलं आहे बरोबर 180 अंश मिळालेला आहे. आता आपल्याला काय करायचं आहे
या सर्वांची बेरीज करायची आहे. 8 आणि 6 14, 14 4 18, 18 आपल्याला मिळालेले आहेत आणि या ठिकाणी जे आहे 180 अंश. आता काय करायचं आहे, आपल्याला वायची किंमत काढायची आहे. त्यामुळे जे आहे 180 छेदामध्ये 18, तर वायची किंमत आपल्याला किती मिळालेली आहे, तर ती मिळालेली आहे 10 अंश किंवा 10 आपण म्हणूया. आता कारण की आपल्याला जे आहे AOFचं माप किती मिळालेलं आहे, AOFचं माप मिळालेलं आहे 6y म्हणजेच 6 गुणेला 10 म्हणजेच 60 अंश. आणि मापकोन AOBचं माप आपल्याकडे आहे 8y म्हणजेच बरोबर 8 गुणेला 10 जर आपण केले तर ते येते 80. आणि मापकोन BOC बरोबर 4y म्हणजे 4 गुणेला 10 जर आपण केलं तर ते येते 40 अंश. अशी सर्व कोनांची मापं आपल्याला मिळालेली आहेत. आता आपण सहजपणे उरलेल्या 3 कोनांची मापं काढू शकतो. विरुद्ध कोन असल्यामुळे आपल्याला मापं काढणं सहज सोपं होते, कारण की आपण जे आहे मापं काढलेली आहेत. आता मापकोन AOB बरोबर मापकोन EOD याचं माप जे आहे 80 अंश आहे. मापकोन FOE विरुद्ध कोन जो आहे तो कोन BOC आहे, त्यामुळे त्याचं माप जे आहे 40 अंश असेल. मापकोन COD आणि AOF जो आहे विरुद्ध कोन आहे, त्याच्यामुळे त्याचं माप जे आहे 60 अंश असेल. नंतर तिसरा प्रश्न आहे की त्रिकोण ABC या समद्विभुज त्रिकोणात कोन A व कोन B ची मापे समान आहेत. आता मला जे आहे कमेंट बॉक्समध्ये तुम्ही सांगा की समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय. ज्यांना आठवत असेल त्यांनी आताच टाईप करा. तर कोन ACD हा त्रिकोण ABCचा बाह्यकोन आहे. कोन ACB व कोन ACD यांचे मापे अनुक्रमे जे आहे 3x वजा 17 अंश व 8x अधिक 10 अंश एवढे आहेत. तर कोन ACB व कोन ACD यांचे मापे काढा, तसेच AB यांचीही मापे काढा असं सांगितलेलं आहे. तर आपण आपल्या माहितीसाठी जे आहे आकृती काढून घेऊया, कारण की आकृती काढल्यामुळे जे आहे उदाहरण सोडवायला अत्यंत सोपं जातं. आता या ठिकाणी समद्विभुज त्रिकोण म्हणजे काय आहे, तर ज्या कोणाच्या दोन भुजा ह्या समान असतात त्या समद्विभुज त्रिकोण असे म्हणतात. तुम्ही जे आहे कितीही पहिला रेषाखंड जो आहे कितीही घेऊ शकता, कारण की आपल्याला नंतर काय करायचं आहे तर समान भुजा काढायची आहे. तर या ठिकाणी आपण 4-4ची घेऊया. तर हा आपला त्रिकोण तयार झालेला आहे. या ठिकाणी आपण नाव देऊया त्रिकोणाला A, या कोणाला B, याला C आणि हा जो आहे तो D आपल्याला मिळालेला आहे. म्हणजेच हा त्रिकोण ABC हा समद्विभुज त्रिकोण तयार झालेला आहे आणि जो आहे ACD हा बाह्यकोन त्रिकोण तयार झालेला आहे. आता ACD आणि ABC बघा, कोन ACDचं माप किती दिलेलं आहे, तर ACDचं माप दिलेलं आहे 3x. ACDचं माप दिलेलं आहे, आपण लिहून पण घेऊया 3x वजा 17 अंश. माफ करा, 3x वजा 17 हे जे आहे A, C आणि Bचं आहे, त्याच्यामुळे ACDचं माप जे आहे 8x आहे. इथे 8 आपण करून घेऊया आणि इथे 10 करून घेऊया. वजा 10 अधिक 10 आहे आणि याचं माप जे आहे किती दिलेलं आहे 3x वजा 17. तर आता हे रेषीय जोडीतील कोन आहे, तर हे अशा प्रकारचं दिलेत, त्याच्यामुळे आपण घाबरून जाण्याचं काही गरज नाही. आपल्याला बेसिक जर माहिती असेल की रेषीय जोडीतील कोनांच्या मापांची बेरीज किती असते, तर 180 अंश असते, त्यामुळे आपल्याला हे सोडवणे कठीण जाणार नाही. आपण सोडवूया. त्याचप्रमाणे बाह्यकोनाचा गुणधर्म काय सांगतो की
बाह्यकोनाचे माप जेवढे असेल तेवढेच जे आहे आंतरकोनाच्या मापांची बेरीज ही बाह्यकोनाच्या मापा एवढी येते असं आपल्याला माहिती आहे. त्रिकोण ABC मध्ये मापकोन A बरोबर मापकोन B असेल. आता आपल्याला मापकोन ACBचं माप किती दिलेलं आहे तर 3x - 17 अंश आणि मापकोन ACDचं माप किती दिलेलं आहे ACDचं माप दिलेलं आहे तर 8x अधिक 10. तर आता हे रेषीय जोडीतील कोन असल्यामुळे जे आहे आपण लिहिणार आहोत की मापकोन ACB अधिक मापकोन ACD बरोबर 180 अंश रेषीय जोडीतील कोन. आता आपल्याला यांची मापं दिलेली आहे त्याच्यामुळे आपण सरळ जे आहे समीकरण मांडून घेऊया. आता ACBचं माप आपल्याला दिलेलं आहे 3x - 17 अधिक जे आहे आपण 8x अधिक 10 लिहिणार बरोबर 180. हे झालं आपलं समीकरण तयार. आता आपल्याला काय करायचे आहे समान पदं जी आहे ती आपल्याला जवळ घ्यायची आहेत. म्हणजेच बघा 8 आणि 3 इथे सुद्धा धनचिन्ह आहे त्याच्यामुळे 8 आणि 3 काय होईल तर 8 आणि 3 11x आपल्याला मिळतील 11x. आता -17 आणि अधिक 10 आहे इथे त्यामुळे जे आहे त्यांची वजाबाकी होईल. 17मधून 10 गेल्यास -7 उरतील आणि 180 जसेच्या तसे आपल्याला लिहायचे आहे. आता बघा 11x जे आहे ते सहगुणक आणि चल आहे तर हे आपण या ठिकाणी असे जसेच्या तसे लिहिणार आहोत. या ठिकाणी 11x आणि हे जे -7 आहे ते उजवीकडे जाऊन जे आहे अधिक होतील 180 अधिक 7. तर या ठिकाणी जे आहे 11x बरोबर 187 होईल आणि या ठिकाणी जे आहे 11xची किंमत आपल्याला काढायची आहे त्याच्यामुळे 187/11. आता आपण जर भाग दिला तर या ठिकाणी 11 - 11 आणि 11 - 77 म्हणजे xची किंमत किती मिळाली आपल्याला तर xची किंमत मिळालेली आहे 17. आता आपण जे आहे आपल्या समीकरणामध्ये परत जाऊया आणि प्रत्यक्ष कोनाचं माप किती आहे ते समजून घेऊया. मापकोन ACBचं माप आपल्याला किती दिलेलं आहे तर ACBचं माप आपल्याला दिलेलं आहे 3x - 17. आता या ठिकाणी जे आहे आपण xची किंमत टाकूया. पहिल्यांदा 3x किती आलेले आहेत 17. 3 आणि x जे आहे गुणाकारात आहेत -17. तर आता या ठिकाणी जे आहे 17 त्रिक 51 आणि 51 - 17 जर आपण केले तर 11तून 7 गेले 4 राहिले आणि या ठिकाणी 5मधून 2 गेले 34 अंश. ACBचं माप किती आलेलं आहे 34 अंश. याचप्रमाणे मापकोन ACDचं माप आपण काढू शकतो. तर ACDचं माप आहे 8x अधिक 10 बरोबर या ठिकाणी 8 जसे तसे लिहिणार आहोत. xची किंमत आपल्याला 17 मिळालेली आहे आणि अधिक 10 तर 17 × 8 = 136 आणि अधिक 10 जे आहे 146 अंश आणि या दोघांची जरी बेरीज केली आपण तर ती काय येईल 180 अंश एवढीच येईल. आता जे आहे आपल्याला मापकोन A अधिक मापकोन B बरोबर मापकोन ACD हे का बरं कारण की त्रिकोणाचा बाह्यकोनाचा गुणधर्म बाह्यकोनाचा गुणधर्म
आणि त्रिकोणाच्या बाह्यकोनाचा गुणधर्म काय म्हणतो की त्रिकोणाचं बाह्यकोनांच्या माप जेवढं असेल तेवढं आंतरकोनाच्या दूरस्थ कोनांच्या बेरीज असेल. गुणधर्म. आता 146ला आपण काय करणार आहोत, तर दोन्ही जर भाग दिलं तर आपल्याकडे उत्तर 73 येईल. आपण ते जे आहे करून बघूया. आता या ठिकाणी जे आहे 2 माप कोन ए काढूया पहिल्यांदा आपण. तर ACDचं माप किती आलेलं आहे आपल्याकडे 146 अंश. आता मापकोन ए काढण्यासाठी आपल्याला हा 2 जो आहे तो 146ला भागाकार करावा लागेल. आता मापकोन एचं माप किती मिळणार आहे आपल्याला, तर एचं माप 2 × 14 आणि 2 × 6 तर 73 अंश आपल्याला मिळालेलं आहे. जर एचं माप 73 अंश आहे तर बीचं माप सुद्धा काय असेल तर 73 अंश असेल. 73 अंश बरोबर मापकोन बी बरोबर 73 अंश. मापकोन ACBचं माप किती आलेलं आहे, तर ते आलेलं आहे 34 अंश. मापकोन ACDचं माप किती आलेलं आहे, ते आलेलं आहे 146 अंश. आणि मापकोन ए आणि बीचं माप किती आहे, तर कोन ए बरोबर कोन बी बरोबर 73 अंश आहे. त्याच्यामुळे आपण या पद्धतीने लिहिलं तरी चालेल. समजलं तुम्हाला? धन्यवाद.